लोकलमधल्या वादातनं मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकावरती महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या, आरोपीला अटक. आरोपी नशेत असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं मत. पालिकेतील सत्ता वाटपावरती फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठकीची शक्यता. मुंबईत उपमहापौर तसंच स्थायी समिती अध्यक्षपद सेनेला अपेक्षित. मुंबई ठाणे केडीएमसी मीरा भाईंदर नवी मुंबई एकत्र निर्णयाची शक्यता. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाणांना धडा शिकवण्यासाठी मनसेचा कल्याण डोंबिवली. शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. यात विकास हा मुद्दा येतो कुठे? सामनातल्या रोखठोकमधनं राजू पाटलांना सवाल. पुण्यामध्ये सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे. पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल, विजय शिवतारेंचा दावा. मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दावोस दौऱ्यावरनं परतले. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार. स्थानिक कंपन्यांबरोबर दावोसमध्ये करार करणं एक क्रूर विनोद. एमओयू आणि फडणवीसांच्या कार्यकाळातील राज्यात आलेल्या परकीय उद्योगांबाबत फडणवीस श्वेतपत्रिका काढतील का? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल. मुख्यमंत्री फडणवीस आज नांदेड दौऱ्यावर, तर अमित शहांचा नांदेड दौरा रद्द. हिंद दी चादर कार्यक्रमाला उपस्थिती लावणार मुख्यमंत्री. तसं उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित असणार. सेहर शेख यांचं तेच चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलील यांनी वाद वाढवला. येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलील यांचं वक्तव्य. तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी महाराष्ट्र हिरवा करू शकत नाहीत, नवनीत राणांचं जलील यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर. मी माफी मागितलेली नाही, जबाब नोंदवला. मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांचं विधान. तर भविष्यात अशी वक्तव्य केल्यास कारवाई करू, मुंब्रा पोलिसांची नोटीस. धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडनं एबी फॉर्मचं वाटप. पदाधिकारी राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर. TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. तानाजी सावंत आणि राजन साळवींकडे काही एबी फॉर्म दिले होते. साळवींनी जे काही केलं ते शिंदे आणि माझ्या माध्यमातूनच केलं. साळवींवरचे आरोप चुकीचे, सरनाईकांकडनं स्पष्ट. केडीएमसीमधील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवक मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणेंचे पोस्टर्स. नगरसेवक बेपत्ता असल्याचा पोस्टरवरती उल्लेख. बिहार भवनासाठी जागा देतोय, फडणवीसांनी बैठक घेऊन जाहीर करावं. पाटण्यातही 5 एकर जागा महाराष्ट्र भवनासाठी द्यावी, संजय राऊतांची टीका. संस्कृतीची देवाणघेवाण करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. दिल्ली, गुवाहाटी आणि गुजरातमध्ये महाराष्ट्र भवन बांधलं, संजय शिरसाटांचं राऊतांना उत्तर. मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामध्ये 12 दिवस 10% पाणी कपात. मंगळवारपासून पिसेतील न्यूमॅटिक गेट सिस्टमचं काम होणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन. भारतावरील 25% टेरिफ मागे घेण्याचे अमेरिकेचे संकेत. भारतानं रशियाकडनं तेल आयात कमी केल्यामुळे अमेरिकेला सकारात्मक निकाल, अमेरिकेच्या अर्थसचिवांचं विधान. हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी. 680हून अधिक रस्ते बंद. मनालीजवळ 100हून अधिक गाड्या बर्फात अडकल्या. जम्मू काश्मीरच्या अनेक भागामध्ये बर्फवृष्टी सुरू. अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि पुरामुळे गंभीर परिस्थिती. 3 दिवसात 360हून अधिक कुटुंबाला फटका. 61 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, तर 110हून अधिक जण जखमी. आगामी T20 विश्वचषकातून बांगलादेश बाहेर. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वींकडनं बांगलादेशचं समर्थन. विश्वचषकात सहभागी होण्याबाबत पाकिस्तानकडनं पर्यायांचा विचार सुरू.